आता आपण या परसोडाच्या ऐतिहासिक प्राचीन विहिरीबद्दल माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे इतिहास संकलन मंडळ वणीचे अमित उपाध्ये. तर आपण तुम्ही या विहिरीबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. हे परसोडा ओसाड रीठ आहे, ओसाड आहे. म्हणजे पूर्वी इथे वस्ती होती, त्यामुळे त्या वस्तीच्या पाण्याच्या स्त्रोताकरिता ही विहीर त्या काळामध्ये तात्कालिक राज्यकर्त्यांकरवी बांधल्या गेली आहे. तसेच हे जे आपल्या समोर मंदिर आहे, ते या हे प्राचीन हनुमान मंदिर आहे. आणि इथे लोकवस्ती असताना कुठेतरी युद्धाच्या काळामध्ये म्हणा, ही लोकवस्ती कुठेतरी शिफ्ट झाली असावी, त्याला ओसाड रीठ म्हणतात. तर या विहिरीची खासियत म्हणजे अशी आहे की ही 2 चौकी बारव आहे आणि इथनं वणीच्या बारवेमध्ये एक भूमिगत मार्ग असावा असा एक कयास बांधायचा हरकत नाही. कारण वणी हे साधारणतः परगणा होतं त्या काळामध्ये आणि त्यावेळेच्या सरदारांना संकटकालीन मार्गामध्ये निघण्याकरिता अशाच पद्धतीचे भुयारी मार्ग बनवले जात होते आणि ते ओळखीचे असावे, ते बुजू नये म्हणून ते विहिरीच्या कनेक्ट असतात बा, असं एक कयास इतिहासकारांद्वारे लावण्यात येतो नेहमी. आणि हे विहीर स्वच्छ करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटतं का? आम्ही आता इथे भेट दिली. पूर्वी आम्ही यायचो त्यावेळेला हे पाण्याचं खूप मोठं स्रोत होतं आणि आता त्याची जी अवस्था आहे ती अतिशय भयान आणि भयावह आहे. तर त्यामुळे मी आता याकरिता पुढाकार घेईल आहे स्वतः आणि काही जाणकार लोकांना भेटून, काही श्रमदात्यांना भेटून या स्वच्छतेकरिता आम्ही पहल करणार आहोत. आपण वणीकरांना एक सांगू इच्छितो की वणीची जी विहीर आपण आता स्वच्छता झाली आहे ती संकल्पना यांचीच होती. यांच्या संकल्पनेतून मग नंतर एबीव्हीपीचे काही विद्यार्थी असतील किंवा विविध संघटनेचे काही कार्यकर्ते त्यांनी सुद्धा सोबत घेऊन यांनी ते विहीर साफ करून घेतली. त्याचप्रमाणे हे विहीर सुद्धा ते साफ करतील अशी आमच्या व्हायरल वणीची एक अपेक्षा आहे. धन्यवाद.